ज्या पद्धतीने पाहिला जातोय सज्ज झालाय फलंदाजीसाठी स्ट्रायकिंगचा फलंदाज आहे। तर रोनित आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू। हो पहिला चेंडू अगदी यष्टांवर आदळलाय। सरळ चेंडू जर पाहिलं तर अजयचं विकेट मिळवतोय मोठा गडी बाद होताना, कारण की आधारस्तंभ आहे बी संघाचा जर पाहिलं तर मिस्टर अजय। थँक्यू। चेतन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु पहिला जो विकेट मिळाला खरोखरच अजय एक मोठा गडी आहे, कारण की ए संघामध्ये सातत्याने खेळत असतो। आज मात्र बी संघ आपल्याला पाहायला मिळते बी संघाला पुढे घेऊन जात असताना कुठेतरी पहिल्याच चेंडूवर बाद होणं म्हणजे थोडंसं नाराजी व्यक्त करण्यासारखं झालंय। सिंगलने स्ट्राइक रोटेट केली। दोन फलंदाज जर पाहिलं तर नितेश आणि चेतन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत। रोनितची मात्र खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर काय सुरेख गोलंदाजी करतो। इथे मात्र रनआउटचा चान्स होता, परंतु चेंडूला फेकला नाहीये। आज जर पाहिलं तर संघामध्ये हार्दिक नाहीये, कूल माइंडेड फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघाकडून। तसंच पाहिलं तर विशालचं देखील आपण या ठिकाणी आवर्जून नाव घेऊ, कारण की संघर्ष मुरबे म्हटलं म्हणजे हा पूर्णपणे संघ पॅक आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चेंडूला अडवलं जातंय। रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आतापर्यंत। यस मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मिस्टर JK जबीर खान ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी या आपण संघ डेंजरस बोईसर संघ कर्णधार नक्कीच रवींद्र म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। या सर रवींद्र म्हात्रे सर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर जबीर खान। सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। जर पाहिलं तर सिंगल रन्स सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 4 धावा ह्या लागल्या जात आहेत। टीम डेंजरस कप्तान तर द्रुतेश येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतंय। रोनितने मात्र खूप चांगले षटक हाताळलं गेलं। मॅन ऑफ द मॅच इथे दिले जाते मिस्टर जबीर खान आपल्याला पाहायला मिळतंय। सुरेख फलंदाजी केली जबीरच्या बॅट मध्ये। एकंदरीत जर पाहिलं तर 29 धावांची बहारदार खेळी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली। डेंजरस बोईसर टीम कप्तान आई है। तर आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावांनी धावसंख्या वाढेल, स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 9 धावा आपण पाहतोय। फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की अजय बाद झाल्यानंतर जिम्मेदारी पूर्णपणे जर पाहिलं तर आता मात्र मिडल ऑर्डरच्या बॅटिंग वर येताना पाहायला मिळते। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करतायत, कारण की मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार लागले। धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 9 धावा लागल्या गेल्या आहेत।
इथे मात्र रनआउटचा चान्स होता, परंतु रोहित चेंडूकडे थोडस लेट लावलं गेलं. हिट केली असती तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं, परंतु या चेंडूवर कुठली रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण की कमबॅक करायचा होता. चौकार मारली होती आणि चौकार नंतर जर पाहिलं तर डॉट चेंडूने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल या षटकातील. चांगला चेंडू आहे, इथे गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे, परंतु चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स खर्च होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. हा देखील फटका गॅप मध्ये आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर चौकार येतोय आणि 4 धावांची धावसंख्या होईल, ती म्हणजे 14 धावा. अजून या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टीम मीटिंग अरेंज केले, जाणीव आहे, कारण की या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर तब्बल 2 चौकार म्हणजे 2 सिंगल अशा एकंदरीत 10 धावा खर्च झाल्या आहेत. चांगली फलंदाजी इथे मात्र दर्शवत असताना एका बाजूला पाहिलं तर मिस्टर मनोज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर चेतन. मनोज मात्र छोटा पॅक बडा धमाका नक्कीच पाहायला मिळेल पुन्हा एकदा. हलकीशी एज लागली बॅटची, कडा लागून चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 15 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. आई माझी बोलवते कारले डोंगराला, चैताचे महिन्याला, नाही मी येईन डोंगराला. थँक्यू. पुढचा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कचं अगदी चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू वाईड लाईनच्या खूप बाहेर टाकतोय या चेंडूला, आणि या चेंडूवर जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने रन्स खर्च केले जाईल. सिंगल रन्स खर्च करतोय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी नक्की शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि शॉर्ट ऑफ लेंथ वर मोठा फटका येऊ शकतोय. तेच मात्र दर्शवताना खूप चांगली बॅटिंग करताना मिस्टर मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मनोजच्या बॅट मधून एकंदरीत 10 धावा आल्या आहेत. 2 चौकार, 2 सिंगल. खूप चांगला खेळलाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 20 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा फायदा उचललाय. या चेंडूवर पंचांचा इशारा येतोय, नोचा कॉल आलाय. कॉल आपण पाहिला. आता मात्र सिंगल रन्स काढायचे आहे. सिंगल रन्स अगदी वेगाने घेतली जाते. ज्या पद्धतीने चेंडू जसा ट्रॅव्हल होतोय, जसा सिंगल बॅटला लागतोय आणि तसंच मात्र झेप घेतली नॉन स्ट्राइक एंड कडे मनोज यांनी. पुन्हा एकदा मिस्टर अनिकेत. हा पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. गॅप शोधायचा होता अगदी पॉइंट रिजन मध्ये. जिथे डिक्लेअर झोन आहे तिथे मात्र डिक्लेअर झोन कडे जाताना चेंडू सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. तर मात्र आणखीन एक सिंगल रन्स. 24 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा झाल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु इथे रीड करू शकले नाही चेंडूला. सरळ चेंडू आढळतोय. सरळ दांडी गोल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक गडी बाद होईल. धावसंख्या मात्र इथे स्थिरावली जाईल. चेतन बाद झाल्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 20. आई माझी बोलवते कारले डोंगराला, आई माझी बोलवते कारले डोंगराला, चैताचे महिन्याला, या हो चैताचे महिन्याला, नाही मी येईन डोंगराला, चैताचे महिन्याला. थँक्यू. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. मिस्टर समीर येत आहेत नवीन बॅटर.
शॉट ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे वळवलाय चेंडूला, सिंगल रन्सने स्वतःकडे स्ट्राईक टेबल. ओव्हरची होते समाप्ती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झाले आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा हे लागले जातील. यानंतर आपण पॅराडाईज संघाला पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहणार आहोत. पॅराडाईज संघ देखील सज्ज असणार आहे. कोणता संघ मात्र आपल्या जोडीला खेळला जाईल हे देखील नक्कीच पाहत असेल. एका बाजूला मुरबे आहे, दुसऱ्या बाजूला मायकोप बी हा संघ. रितेश येतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर समीर. आहा, मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाकडे आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडूची घोषणा होत असताना 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करताना आता मात्र आपण पाहतोय इथे मात्र थोडेसे अडथळले, गॅदर केला नाही चेंडूला. रन्स मात्र मिळेल नक्कीच. हा रन्स कंप्लीट केला जातोय कारण की इथे जर पाहिलं तर मनोजला स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं होतं. मनोजच्या बॅट मधून भरपूर रन आलेत. एकंदरीत जर पाहिलं तर तब्बल 13 रन्स मनोजच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स आतापर्यंत आले आहेत. बघूया इन स्ट्राईक वर. इथे मात्र आघात करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गडीचं होईल पतन. मिस्टर मनोज बॅक टू द डग आउटला. आणखीन एक विकेट मिळते. धावसंख्या स्थिरावली जाते. थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. वंदिश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटिंग, तो वंदिशला आज थोडस माघारी उतरवलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतो वंदिशचं नाव पुढे असतं लिस्ट मध्ये. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. ना आणखीन 1 रनची भर होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबरोबर धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. बघूया आघात होईल की नाही, कारण की 4थं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या नक्कीच टफ फाईट धावसंख्या होईल. इथे मात्र फटका सुरेख आहे. मधू चेंडू हातामध्ये, विकेटचं होईल पतन. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा या स्कोरवरती लागल्यात आणि 29 धावांचं लक्ष असणार आहे. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. आपण लगेचच थोडीशी घाई करणार आहोत आपण. तर आपण पाहतोय सलामीची जोडी तेजस आणि ध्रुव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुरबे संघाकडून सातत्याने जर पाहिलं तर ही जोडी खास मानली जाते मुरबे गावासाठी. आणि जर पाहिलं तर पाहतोय आपण चला मायकोप संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच.
तर आपण पाहतोय मिस्टर ध्रुव आपण फलंदाजीसाठी सज्ज झालाय. नास्ताईक एंडवर तेजस आहे. तर सलामीचा गोलंदाज सज्ज होईल. मयूरला आणलंय पहिला षटक हाताळण्यासाठी. बघूया किती धावा रोखल्या जातील, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत 29 धावांचं लक्ष असणार आहे. 29 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला जाईल. मयूर सिंगल रन्स काढायचे आहे. ध्रुव मात्र इथे दर्शवतोय सिंगल रन्सने स्ट्राईक मात्र आपण तेजसला दिली गेली. सिंगल रन्सने शुभारंभ केला जाते आपल्या संघाचं. हलक्या हाताने चेंडूला इथे मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. थोडीशी जर पाहिलं तर चेंडूला पकडलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र नक्कीच दिसलं असतं. परंतु थोडंसं आपण पाहतोय गचाळ क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सिंगल रन्स आणखीन एक जॉईंट होईल. 2 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. ध्रुवच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. तर ध्रुव आपण पाहतोय मोठा फटका मारून सेट झालाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय तो. ते मात्र सुरेख डायरेक्ट हिट. पंचांकडे दाद मागितले आणि कडी पाहत. पंच मात्र दर्शवत आहेत यस इट इज अ गॉन. इथे नाहीये रिव्ह्यू सिस्टीम. फक्त आहे जी नॉन स्ट्राईक एंडवर आणि वाईट साठी तुम्हाला वापरली जाईल. थँक्यू. तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर निर्भय आलाय. बघूया 1 डाऊनच्या रूपामध्ये आहे. चांगल्या फलंदाजी हा देखील करतोय. परंतु इथून ज्या धावा जमवायच्या आहेत 29 त्यासाठी मात्र वाटचाल करावी लागणार आहे. टॉस चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतो या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. थोडस चेंडू जर पाहिलं तर हाईटला जास्त होता. टॉस होता चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला निर्भय यांनी. शॉट आपले तिथे मात्र पॉवरफुल फटका. चेंडू 4 धावांसाठी. 2 चेंडूवर 8 धावा येत आहेत. थँक्यू. ध्रुवचं विकेट पडल्यानंतर ध्रुवने चांगली फलंदाजी केली होती. 2 चेंडू तो 3 चेंडू तो देखील खेळला. 3 चेंडू मध्ये 5 धावा त्याने जमवल्या. परंतु तदनंतर विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की दडपण दबाव येईल संघर्ष मुरबे संघावर. परंतु निर्भयने आल्या आल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगवल्या आणि तदनंतर जो दबाव होता तो मुक्त केला गेला. नवीन गोलंदाजी मार्कवर अजय. फलंदाजीतून थोडस नाराज केलंय मात्र आता गोलंदाजीतून कमाल करावा लागणार आहे. सिंगल रन्स. तेजस मात्र अगदी जाणून आहे की अजयची चांगली गोलंदाजी असणार आहे. त्यासाठी मात्र मला सावधगिरीने खेळावं लागणार आहे. सिंगल रन्स आणखीन एक निर्भय या ठिकाणी दर्शवतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 16 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुन्हा एकदा सिंगल रनाचा प्रयत्न. सिंगल रन्स कंप्लीट होते. 17 धावा झाल्या आहेत आणि जर पाहिलं तर समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 12 धावा. 15 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सिंगल रन्स या टीममध्ये मात्र नक्कीच जाणीव आहे. सिंगल रन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे.
सिंगल रन्सने जरी धावफलक हालत ठेवलं तर मात्र विनिंग होऊ शकते. आहा, चुकी केले तेजसने, घाई केली थोडीशी सिंगल रन्स घेण्यासाठी. प्रयत्न होता सिंगल टाकण्याचा, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर एक मोठा गडी बाद झालाय. अजयला आलेला ही सफलता खूप नक्कीच काहीतरी दर्शवली जाईल, कारण ज्या पद्धतीने तेजसचं विकेट गेलाय. थँक्यू. अजयचं कौतुक होईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूवर 4 सिंगल आले आहेत आणि त्यानंतर एक विकेट आपल्याला पाहायला मिळते 5व्या चेंडूवर. शेवटचा चेंडू आहे अजय याच्या गोलंदाजीतून. मिस्टर रोनित आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज. रोनित या ठिकाणी येताना मात्र आधीच ठरवून आले होते, मी सिंगल रन्स जमवीन. अजयच्या विरोधात धावसंख्या होते स्कोरबोर्डवर जर पाहिली तर 19 धावा या लागल्या जात आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 19 धावा झालेल्या आहेत. 29 धावांचं लक्ष्य आहे, त्यामुळे 10 धावा या टार्गेट असणार आहे. अजूनही 12 चेंडून मागे. एका बाजूला रोनित, दुसऱ्या बाजूला निर्भय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता चांगली आहे. दोन्ही फलंदाज फटके खेळू शकतात, गॅप खेळू शकतात, आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. मात्र जर मायकोप बी संघ विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगले क्षेत्ररक्षक आहे. ते देखील आपले चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या बळावर जर पाहिलं तर सामन्याला जिंकू शकतात. आहा, इथून मात्र पाहिली चेंडूवर आधी बॅट ठेवली होती, परंतु नंतर काढली गेली. जाणीव होती की हा वाईट चेंडू आहे. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 9 धावा. तयार नव्हते फलंदाज, तेच कारण बनलं. या ठिकाणी फिल्डिंग सजवायची होती. डेड चेंडू घोषित होताना पंच मात्र दर्शवतायत. पुन्हा एकदा सिंगल ची मांग आणि सिंगल पूर्ण केली जाते. सिंगल अगदी म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचू, तसंच मात्र इथे सिंगल रन्सने आपल्या विजयाच्या दिशेने नेताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की इथून जर पाहिलं तर चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 8 धावा. फुलटा चेंडू आहे, सोडणार नाही, गॅप मध्ये खेळलाय. 4 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 4 धावा. सामना जर पाहिलं तर आता मात्र थोडस वर्चस्व गाजवताना संघर्ष मुरबे संघ, कारण की खेळलाय, लढलाय. कमी धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि कमी धावांचं टार्गेट जर पाहिलं तरी इझिली डन करताना संघर्ष मुरबे संघाचा. परंतु इथे अजूनही ट्विस्ट आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर निर्भयचं विकेट गेलाय. स्वीप शॉट खेळायचा होता, परंतु चेंडू सरळ यष्टांवर आदळला आणि गडी बाद होतोय. थँक्यू. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 4 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका पाहायला मिळाला अगदी फाईन लेगच्या दिशेने.
इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता आडवी बॅटने प्रहार केला होता परंतु नाही. चेंडूवर जर पाहिलं तर अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. कौस्तुभ राऊत या ठिकाणी उपस्थित असतील तर या फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइजच्या ज्या ट्रॉफी आपल्यापर्यंत नक्कीच स्पॉन्सर्स केल्या गेल्या आहेत असे कौस्तुभ राऊत आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अगदी नोचा कॉल येतोय पंचांचा. 1 धावेची आवश्यकता असेल. ते मात्र सिंगल रन्स काढून सामना जर पाहिलं तर जिंकला जातोय. अभिनंदन संघर्ष मुरबे संघ आणि कौतुक करीन मी मायकोप बी संघ आपण खेळला या स्पर्धेमध्ये. यस मिस्टर रोनी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोनित आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.